श्रीकृष्णाय नमः। रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः। प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषन्नृषु। हे कौंतेय, मीच जलातील रस आहे, मीच सूर्यचंद्राचा प्रकाश आहे, मीच वेदामधला प्रणव ओम आहे आणि मीच मनुष्यातील तेज, पराक्रम आणि जीवनशक्ती आहे. किती अद्भुत अनुभूती आहे ही. भगवान सांगतात, मला शोधायला मंदिरात नको धावू, मी सर्वत्र आहे. मी जलाच्या प्रत्येक थेंबात. एक थेंबही आपल्याला तृप्त करतो, कारण त्यातला रस म्हणजे जीवनाची गोडी. मी आहे, कारण रसाशिवाय जीवन निरस आहे. प्रभा ही चंद्राची, शांतता, सौम्यता, प्रेमाची थंड झळाळी आहे आणि तेज हे सूर्याचं. ऊर्जा, प्रेरणा, जागृती आणि चेतनेचे प्रतीक आहे. भगवान सांगतात, दोन्ही अवस्थांमध्ये मी आहे. उष्णता आणि शीतलता दोन्ही माझ्याच रूपात संतुलित होतात. पुढे ते म्हणतात, शब्द खे. खे म्हणजे आकाशतत्व आणि शब्द म्हणजे विश्वातील चेतनेचे कंपन. हा केवळ ध्वनी नव्हे, अस्तित्वाचं प्रथम स्पंदन आहे. तोच नाद ओम. तोच आपल्यातील स्पंदन आहे, श्वासाच्या स्वरूपात, विचाराच्या तरंगात आणि भावना यांच्या गाभ्यात. आणि शेवटी पौरुषन्नृषु म्हणजे प्रत्येक माणसातील जीवनशक्ती, तेज, धैर्य, साधना आणि कृतीची प्रेरणा. ती सुद्धा माझ्याच अस्तित्वातून जन्म घेते. हा श्लोक आपल्याला शिकवतो, देवाला शोधायला दूर जाऊ नको, त्याला जाणून घ्या ह्या तत्वात, रसात, प्रभेत, तेजात, शब्दात आणि पुरुषार्थात. देव म्हणजे आकाशासारखा, सर्व काही व्यापूनही अलिप्त, सर्वत्र असूनही सूक्ष्म आणि जीवनाचा आधार. हे ओळखलं की भक्त आणि भगवंत यांच्यात अंतर राहत नाही. श्रीकृष्ण शरणम मम.